नमस्कार मैत्रिणींनो, जर रात्रीच्या उरलेल्या भातापासून असा जबरदस्त नाश्त्याचा पदार्थ होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. खरंच उरलेल्या भातापासून असा खमंग, कुरकुरीत, चवीला तर अतिशय उत्तम लागणारा क्रिस्पी वडा नाश्त्याला आपण खाऊ शकतो. करायला तर अतिशय सोपा आहे आणि आपण यामध्ये जे काही साहित्य वापरले आहे ते सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे. तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण रात्रीच्या उरलेल्या भातापासून क्रिस्पी असा वडा करणार आहोत. शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी घेतले आहे 2 कप भात. जो आपला रात्रीचा उरलेला किंवा दुपारचा उरलेला भात असतो तो मी या ठिकाणी 2 कप घेतलेला आहे. तर हा इंद्रायणी भात असून तुम्ही जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर 2 कप भात घेऊन त्याला मी अशा पद्धतीने चांगला असा मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला या वड्यासाठी छोटंसं वाटण करायचंय. या वाटणामुळे आपल्या या वड्याला छान अशी टेस्ट येणार आहे. तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा धने घालत आहे, अर्धा चमचा ओवा घातला. त्यानंतर आपण या ठिकाणी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालत आहे. तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. नंतर 6 ते 7 आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या. 1 इंच आलं अशा पद्धतीने घालायचं. त्यानंतर छान असं ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीचे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जो मोकळा करून घेतलेला भात होता त्यामध्ये आपल्याला साधारण 1 मोठा कांदा असा जाडसर किंवा बारीक कापला तरी चालेल असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर मूठभर कोथिंबीर अशी बारीक कापून घ्यायची, ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा. हिंग घातल्यामुळे सुद्धा या आपल्या वड्यांना छान अशी टेस्ट येणार आहे. पाव चमचा हळद घालायची. चवीनुसार मीठ घालत आहे. मीठ आपल्याला बेताने घालायचे आहे, कारण आपण भातामध्ये मीठ घालत असतो, त्यामुळे मीठ बेताने घाला. नंतर तयार केलेला आपण जो वाटण होतं, ठेचा होता मिरचीचा, तो आपण यामध्ये घालून घेतला. त्यानंतर यामध्ये आपण साधारण 2 चमचे बेसन घालायचे. नंतर 2 चमचे आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे आहे. तांदळाच्या पिठामुळे आपल्या या वडेला छान असा कुरकुरीतपणा येणार आहे. त्यामुळे तांदळाचे पीठ किंवा तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. आता सुरुवातीला आपल्याला हे सर्व साहित्य या भातामध्ये चांगले असे मिक्स करायचे आहे. चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटलीस की तुम्ही यावर थोडेसे पाण्याचा हात सुद्धा लावून मळू शकता. मला तशी काही आवश्यकता वाटत नाही, त्यामुळे मी अशाच पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण थोडेसे वरून तेल लावूया आणि तेल लावून सुद्धा आपण हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून जो आपल्या हातांना व्यवस्थित असा चिपकणार नाही. तर आता तेल लावून हा गोळा मी छान असा मळून घेतलेला आहे. मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर लाल मिरची किंवा चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता, कारण कोणतेही साहित्य वापरले तरी टेस्टला अगदी सेमच राहणार आहे. फक्त दिसायला वडे छान दिसण्याकरिता मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. आता आपण लगेचच वडे थापायला घेऊया. तर वडे हाताला चिपकू नये यासाठी मी दोन्ही हातांना व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहे. वडे थापणं फारच सोपं आहे. छोटासा लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा, हातावर अशा पद्धतीने गोल करायचा आणि छान असा बोटांनी आपल्याला याला दाबून असे वडे तयार करून घ्यायचे आहे. तयार केलेला वडा आपल्याला तळ हातावर ठेवायचा आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी आपल्याला याला प्रेस करत जायचे, म्हणजे वडा छान असा थापला जातो. तर अशाच पद्धतीने आपण सर्वीकडे वडा व्यवस्थित असा एकसारखा थापून घेऊया. मी या ठिकाणी हाताला लावण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही पाणी सुद्धा लावू शकता. पाणी सुद्धा लावल्यामुळे आपल्या हे वडे छान असे थापले जातात. तर हे बघा, आपला वडा छान असा एकसारखा सर्वीकडून छान थापून झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा गोल गरगरीत झालेला आहे. आता हे वडे छान दिसण्याकरिता, नॉटी फ्लेवर येण्याकरिता आपण यावर थोडीशी अशी वरून तीळ लावून घेऊया. यामुळे आपले वडे आणखीनच छान दिसणार आहे. तीळ लावणं हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालेल. मी फक्त वडे छान दिसण्याकरिता या ठिकाणी तिळाचा वापर करत आहे. तर तुम्हाला सुद्धा वाटत नसेल की ही एवढी छान रेसिपी आपण फक्त 2 वाटी भातापासून तयार केलेली आहे. छान असा नाश्त्याचा पदार्थ सुद्धा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला वडा छान असा थापून झालेला आहे. आता हा वडा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सगळे वडे आपण अशाच पद्धतीने थापून घ्यायचे आहे. तर हे बघा, आपण सर्व वडे अशा पद्धतीने छान असे थापून घेतलेले आहे. खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचे नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचे नाही. आता आपल्याला हे थापून घेतलेले वडे लगेचच हळूवारपणे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे.
या वेळेला मात्र तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम असावं आणि आपल्या गॅसची फ्लेम ही कमी असावी। आता वडा टाकला की लगेचच आपल्याला हा वडा उलटवून घ्यायचा नाही, वड्याने थोडा आकार धरला की मग याला उलटवून घ्यायचे आहे। आणि वडे टाकत असताना खूप जास्त घाई करायची नाही। एक वडा छान असा अर्धवट तळल्या गेला की मगच आपल्याला दुसरा वडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। लगोलग आपण एक एक वडे टाकत गेलो की वडे असे एकमेकांना चिटकून बसेल, याकरिता एक अर्ध्याच्या वर आपला तळल्या गेला की मगच दुसरा वडा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे। तर हा बघा वडा छान असा आपला तळून झालेला आहे। त्यानंतर मी दुसरा वडा यामध्ये सोडत आहे। वडा स्वतःहून असा वरती आला की समजायचं आपला वडा छान असा खमंग तळल्या गेला आहे। त्याच्या बुडबुड्या सुद्धा कमी झाल्या की समजून जायचं की आता हा आपला वडा व्यवस्थित तळल्या गेला आहे। आपण या वड्यामध्ये तांदळाचे पीठ वापरले आहे, त्यामुळे आपल्या या वड्यांना छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे, खमंग दिसत सुद्धा आहे। आता या वड्याचे बुडबुड्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहे। आता हा वडा आपण आलट पलट करून दोन्ही साइडनं छान असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। जर तुम्हाला हे वडे जास्त कुरकुरीत हवे असेल तर डार्क रंगावर येऊ द्या आणि जर खुसखुशीत हवे असेल तर हलके गुलाबी रंगापर्यंतच तुम्ही काढून घ्या। आता आपले वडे छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे। आता याच्यातले संपूर्ण तेल आपण नितळून याला आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि सर्व वडे आपण अशाच पद्धतीने छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। यामधला एखादा वडा छान असा फुलतो सुद्धा, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी केली तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर आपले अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत या ठिकाणी उरलेल्या भातापासून आपण वडे तयार केले। आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये 7 ते 8 वडे आरामशीर तयार होतात। तयार झालेले हे वडे भरपूर काळ्यापर्यंत सुद्धा छान असे कुरकुरीत राहतात, खमंग खुसखुशीत सुद्धा राहतात। तर तुम्हाला ही आजची आपली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। हे वडे तुम्ही सॉस किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही असेच जरी खाल्ले तरी मस्तच लागता। यातील एक वडा मी तुम्हाला अशा पद्धतीने तोडून दाखवते बघा, छान असा पोकळ झालेला आहे। छान अशी ज्या पद्धतीने आपली पुरी असती तशाच पद्धतीने आपले हे वडे तयार झालेले आहे। घरी एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, चवीला तर खूपच भारी लागतं, कोणी म्हणणारच नाही की हे वडे आपण भातापासून तयार केलेले आहे। तर अशा प्रकारे आज आपण पावसाळा विशेष खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे वडे केले। तुम्हाला या वड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। तर पुन्हा भेटूया अशा सुंदर रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।